सर्व जालिंदरजी पाटील यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून नव्हे तर संपूर्णपणे सहकार्य किंवा स्पर्धा संपन्न करण्यासाठी असेल तर दीपेश असतील, हर्षल असतील, प्रतीकेश असतील, त्याचबरोबर अक्षय, हितेश, ईशांत, प्रथमेश यांचं तोलामोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. दीपकजी विशेष आभार, आपण आलात कार्यक्रम शोभा आणि विशेष म्हणजे स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपलं जे सहकार्य मिळालं त्याबद्दल आपला विशेष आभार व्यक्त करतोय. अशोकजी आपला सुद्धा विशेष आभार. कौशल पाटील आपण कुठे असायला यायचं आहे कौशल पाटील, कारण आपलं मॅन ऑफ द मॅचचं जे शीतपेय किंवा आपलं सहकारी कोणी असेल त्याला सुद्धा पाठवलं तरी चालेल. कौशल पाटील टीममेट कुठलाही पाठवलं तरी आपण शीतपेय घेऊन जायचं आहे का, पण आपण जी हॉट कामगिरी केलेली आहे त्यासाठी थंड होण्यासाठी शीतपेय आहे. कौशल आपण यायचं आहे. ओके ओके थँक्स. आणि शीतपेयासाठी आम्ही खास करून अशोकजी टकले यांचे विशेष आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी स्वर्गीय दत्ता टकलेच्या स्मरणार्थ हे शीतपेय आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. धावपत करण्याचा प्रयत्न होतोय मात्र नेम साधला जात नाहीये. भूषण कारभारी, ज्याला खारबाव भूषण म्हणून संबोधलं जातं, भूषण कारभारी सलामीला आणि त्याचा सहकारी सर्वेश. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे. दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या, अतिरिक्त बाउन्स आणि पंच 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा करतायत, कारण पंचने तर वाईट बॉलचा इशारा केलेला आहे, पण यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर कदाचित वेगळी शिक्षा मिळू शकते. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता होणारच नाही. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार, चौकार. भूषण कारभारी आणि सर्वेश कारभारी अशी ही जोडी, एक भरपूर अनुभव पाठीशी असलेला फलंदाज भूषण तर एक युवा अंदाज असलेला सर्वेश, अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. काल जाणता खारबाव संघाने खूप चांगली कामगिरी केली, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना अपयश आलं. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाही. इट्स डॉट बॉल. सातत्याने भूषणला प्रत्येक मॅच मध्ये अशा प्रकारचा फटका खेळताना आपण पाहतोय. विनीत एक्सप्रेस गोलंदाज, डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात विनीत आपल्या दिशेत थोडासा भरकटतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6 रन. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. विनीत माळी गोलंदाजी करतोय. चौथा हिरवा मानकोली वर्सेस अर्णव एंटरप्राइजेस खारबाव या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. याला मध्ये क्लास फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट इतकंच चांगलं नाहीये. बॅकफूट लावून सरळ बॅटने फटका खेळला होता, ट्रायवी केला होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, थोडंसं मिसफील्ड बघायला मिळालं आणि एक धाव पूर्ण भूषण करतोय. धावसंख्या होते 7. 5 ओव्हरची मॅच असणार ही. पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र स्वीप करण्यासाठी जो पवित्रा घ्यायला तो बघायला मिळाला नाही. अगदी उभं राहून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल जातोय. सर्वेश खेळण्यासाठी सज्ज होईल. विनीत माळी चांगली गोलंदाजी षटकामध्ये करताना दिसतोय. यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे मिड ऑफला, स्ट्रेट टू जवळपास वाईट मिड ऑफला. चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 7 धावा. जे वाईट चेंडू हाताळले त्याचा फायदा उचलता आला नाही खरं तर.
खरं तर 2 चेंडू वाईट हाताळले होते, फक्त 7 धावा. तिथे आहे त्यांना वरती बोलवा स्टेजवर. विशाल बाराम पाटील समाजसेवक वर्ग यांच्या मार्फत विशालजी बळराम पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते वडघर, आपण प्रेक्षकामध्ये जर असाल तर आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि गावदी स्पोर्ट वडघर यांच्या वतीने आपला मी विशेष आभारी व्यक्त करतोय, कारण सन्मान चिन्ह मोमेंटोज आपण आणि आपल्या परिवाराने जी स्पॉन्सर केलेली आहेत त्याबद्दल आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. पण तत्पूर्वी आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय सौरभ. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर, मात्र पहिल्या षटकामध्ये जर बघितलं आपण फक्त एक चौकार जर सोडला तर त्यानंतर आत्मविश्वास फलंदाजीमध्ये बघायला मिळाला नाही. सौरभ भोईर राईट आर्म स्टेपआउटून पटका खेळलेला चेंडू सरळ जातो तो मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल, थोडंसं फंबल होतंय, खराब क्षेत्ररक्षण होतंय. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावबाची शक्यता आहे. फलंदाज सर्वेश धावबाद.
म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. आमच्या पायगाव गावचे कवी सुरेश मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच चषक 2026 मध्ये गावदी स्पोर्ट वडगाव यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरेश मुकादम यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः पेशाने कवी सुद्धा आहेत, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि पायगाव गावात जेव्हा जेव्हा सामाजिक कार्य असतं त्यांचा सहभाग सातत्याने असतो आणि पौराहित्याचं काम सातत्याने करतायत. त्याला खूप चांगली माहिती आहे. आज आम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या जाणवत नाही. आमचा गणेशोत्सव असेल, माघी गणेशोत्सव, भाद्रपद गणेशोत्सव असेल, कवी सुरेश मुकादम तत्पर असतात आणि नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आम्ही जेव्हा सहभागी असतो तेव्हा आमच्या पाठीशी नेहमी सतत उभे असतात. कवी सुरेश मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनीत दुसरं षटक वैयक्तिक, संघातर्फे तिसरं षटक. चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकात सुद्धा खूप प्रभावित केलं होतं, फक्त 7 धावा दिल्या होत्या. आणि तसंही विनीत असा एक गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू आहे. तो केवळ ग्रामीण क्रिकेट नव्हे तर सिटी क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट सगळ्या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये नेहमीच उजवा ठरलेला आहे. सातत्य चांगली कामगिरी करतोय विनीत माळी. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. जवळपास लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळते. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 22. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण पहिल्या दिवसापासून पाहतो ही खेळपट्टी जी आहे ती फलंदाजीसाठी पोषक ठरलेली आहे. ऑलराऊंड लेग त्रिफळाजीत. अशा प्रकारे हे पहा, घराचं दार उघडं ठेवलं, घराचं दार तुम्ही उघडं ठेवलं, चोरी होणारच आहे. शनी शिंगणापूरचा वाद सोडला, अपवाद जर सोडला तर बाकी ठिकाणी तुम्ही घराचं दार उघडं ठेवू शकत नाही, चोरी होणारच आहे. तेच बघायला मिळालं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला आणि अराउंड लेग त्रिफळाचीत झाला बॅटर. विनीत माळीला खेळताना फार सावधानता बाळगावी लागते, कारण विनीत माळीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूमध्ये बदल करण्याची क्षमता विनीत माळीच्या गोलंदाजीमध्ये आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, कधी गोलंदाजी करताना विनीत माळीचं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन. असे काही गोलंदाज यापूर्वी आपण कौशलला बघितलं होतं गोलंदाजी करताना, त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन बघायला मिळतं. पोलचा फटका आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. टप्प्याचा चेंडू होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत सागरने चेंडूकडे नजर ठेवली आणि लिलया पूल केला चेंडूला आणि सरळ दाखवला सीमारेचा रस्ता. विनीत ग्लान्स करायचा होता, फाईन ग्लान्स करायचा, चेंडू स्क्वेअर होता, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावने आता मात्र धावसंख्या वाढताना दिसते. 29. याला फक्त हलक्या हाताने लोअर बॉटम हँडल पुश, फक्त हलक्या हाताने खेळलं आणि सिंगल घेण्यासाठीच खरं तर खेळलं होतं. बघितलं फक्त ढकलला चेंडूला मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतो तोपर्यंत सागरने स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या झाली 30. 2 फलंदाज बाद झाले, 2 बाद 30. विनीत फाईन पॅडल स्वीप, एफर्टलेस ताकदीचा वापर केला होता. पॅडल स्वीप, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमा पार.
हे पण धावा मिळण्यासाठी तुम्हाला एअर स्ट्रायकेच करायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही एकेरी दुरी धावा घेऊ शकता. आणि मैदान जर आपण बघितलं 360 डिग्री मैदान आहे. तुम्ही जर क्लास क्रिकेट खेळलात, गॅप शोधली, तर तुम्हाला चौकार सुद्धा मिळू शकतात. आणि तोच प्रत्यय आता बघायला मिळाला. कारण सुरुवातीला आपण बघितलं सागरने षटकार लगावला आणि त्यानंतर आपण बघितलं की चौकार जो लगावला निकेतनने फक्त डोक्याचा वापर केला. चेंडू डाव्या स्टीवरला वेगवान चेंडू होता, त्याला फक्त आणि फक्त पॅडल स्वीप केलं, दिशा दिली, फाईन ग्लास केला आणि चेंडू निघून गेला डीप फाईनली सीमापार चौकार. शैलेंद्र 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली 34-34. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय शैलेंद्र. आज अजित भोईर चा समावेश संघामध्ये झालाय. इट्स मोस्ट एक्सपिरियन्स. संघाचा एखादा महत्वाचा खेळाडू संघात जर असेल ना, तर संघाचं मनोधैर्य सुद्धा खूप वाढत असतं. फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आणि एक जीवनदान आणि धावबाची शक्यता. एका चेंडूवर तुम्ही 2 वेळा वाचू शकत नाहीये. परंतु मात्र ज्याला बाद वेळ तो बाद झाला नाही. मात्र निकेतनला बाद केलं गेलं. पण जीवनदान जे दिलं जाते ते सागरला दिलं जाते. सागरला जीवनदान देणं तितकंसं सोपं ठरणार नाहीये, महाग ठरू शकतो. कारण सागर अतिशय विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे. आता मात्र डावखुरा शैलीदार फलंदाज सचिन जातोय बॅटिंग करण्यासाठी. डाव्या हाताने तो नेहमीच चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. नॉन स्ट्रायकर ला उभा असेल. शैलेंद्र लेफ्ट आर्म फुल टॉस, स्ट्रेट ड्राइव्ह, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये एका टप्प्याने जाणारा हा चौकार बघायला मिळाला सागरेच्या बॅटमधून. शैलेंद्र लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या झाली 39. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची निर्धारित मॅच आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अराउंड लेग त्रिफळाचित सागर.
सीमारेच्या बाहेर षटकार. ओव्हरपी चेंडू होता आणि परफेक्ट हाफ बॉली घेऊन हा लॉफ्ट केला होता, फेकून दिला होता. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा आणि सचिन याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आता मात्र षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 46 46 धावा झालेल्या आहेत. सचिन फटकेबाजी करते कारण सागर बाद झाल्यानंतर सचिनवर खरं पूर्णपणे मदार असणार आहे. पुन्हा एकदा पोल आणि पॉवरफुल. पंचांचा काय इशारा भाऊ 4 या 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि याचबरोबर आपण पाहतोय 50चा आकडा सुद्धा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय कारण 50चा आकडा पार होतोय. धावसंख्या झालेली आहे 52. 52. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत त्यामुळे डावाला आकार आलेला आहे. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. अनिकेत खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर सचिन खेळपट्टीवर आहे. सचिनला स्ट्राईक किती प्रमाणात मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल कारण आता बॅटिंग करण्यासाठी अनिकेत सज्ज होईल. कारण बॅक टू बॅक 2 षटकार सचिनने लगावले. अंतिम षटक कोण हाताळते बघायचं आहे. मयंक. भरपूर वेळ घेतला जातो, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर अजूनही 2 मॅच आणि त्यानंतर मेगा फिनाले अशा 3 मॅच बाकी आहेत. लक्षात घ्यायचंय 2 मॅच आणि त्यानंतर मेगा फिनाले. मयंक याला मात्र फोर्स केला होता, मात्र टायमिंग तितकं प्रॉमिसिंग बघायला मिळालं नाही आणि फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय मयंक. पोस्टात आल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी केतन पाटील. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे कारण यानंतर अजून 2 मॅच आणि त्यानंतर मेगा फिनाले असे एकंदरीत आमच्या 3 मॅच बाकी आहेत. आणि आयोजकांची अशी इच्छा आहे की अंतिम मॅच आहे ती जास्तीत जास्त षटकांची होणं गरजेचं आहे. केतन पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा पटकावत आहेत मयंक. आडव्या बॅटने खेळायचं होतं, टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाही. चेंडू जाते तो फाईन लेगकडे. एकच मिळणार आहे का स्ट्राईक सचिनकडे राहील, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सचिन करणार नाही कारण यापूर्वी 2 चेंडूवर त्याने सलग 2 षटकार लगावले होते. आणि कदाचित अर्णव एंटरप्राइजेस संघाच्या कॅप्टनची अपेक्षा असणार आहे की सचिनकडे स्ट्राईक यायला हवी आणि ती स्ट्राईक सचिनकडे आली आणि त्याचा फायदा सचिन उचलतोय का बघायचा आहे. सचिन म्हात्रे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. मयंक पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपला, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली.
आणि एका धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते 54 54. या षटकात मात्र मयंकने कुठेतरी धावसंख्येला थांबवलेलं आहे, कारण पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत 2 धावा दिलेल्या आहेत आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. मयंक हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या अष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा तो वाईट बॉल. धावसंख्या ते 55 55. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला होता उजव्या अष्टीच्या बाहेर जाऊन इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, मात्र त्रिफलाचित. फलंदाज अराउंड लेग त्रिफळाची झाल्यात. पहिल्यांदा भूषण बाद झाला होता, त्यानंतर सागर सुद्धा अराउंड लेग, आणि आता आपण बघितलं हा फलंदाज सुद्धा केतन सुद्धा अराउंड लेग. सातत्याने इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला, उजव्या अष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला तो क्रिकेटिंग स्ट्रोक तुमच्याकडे आहेत. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की मैदान जे आहे 360 डिग्री मैदान आहे. तुम्ही जर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलात, तुमच्याकडे ड्राईव्हचा फटका असेल, स्क्वेअर कट असेल, स्क्वेअर ड्राईव्ह असेल, पुलचा फटका असेल, हुकचा फटका असेल, असे कित्येक फोर्सिंग स्ट्रोक असतील, असे कित्येक स्लाइसचा फटका असेल, लेट कट असेल, फाईन ग्लान्स असेल, असे काही फटके आहेत, ते वापर जर केला तुम्ही जास्त धाव पटकावू शकता. बऱ्याचशा वेळेला बॅटर काय करतात, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात, काय इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न करतायत. मयंक राईट आर्म, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि अगदी जागेवर फक्त उजवा पाय पुढे करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरळ बॅटचा वापर तुम्ही बऱ्याचशा वेळा जर केला तुम्हाला यश मिळतं. सन्माननीय प्रमोद शेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. हार्दिक स्वागत. तर धावसंख्या झालेली आहे 55 आणि 56 इज अ टार्गेट. 56 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं, कारण मॅचला सुरुवात होईल. आणि यानंतर शेरुमता वर्ल्ड संघ कॅप्टन आपला संघ, आपण कुठेही जाऊ नका, कारण ही मॅच संपल्याबरोबर आपणास मॅच खेळायची आहे. आज अतिशय आज काय कालपासून आपण बघतोय पंचांची भूमिका फार महत्त्वाची ठरलेली आहे. पंच राजेंद्र पाटील असतील मॅन फ्रॉम कोण, पंच निकलेश बजागे मॅन फ्रॉम पिंपळघर, पंच गणेश पाटील मॅन फ्रॉम पिंपळघर. आज ते बिझी असतील कदाचित प्रीमियर लीगमध्ये. अतिशय उत्कृष्ट भूमिका त्यांनी साकारलेली आहे पंचांची, कारण पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरत असते आणि तेच महत्त्वपूर्ण काम आज नाही तर कालपासून राजेंद्र पाटील करतायत. पंच राजेंद्र पाटील, पंच निकलेश बजागे, पंच गणेश पाटील. एक काळ असा होता की पंच म्हणून आम्हाला बऱ्याचशा वेळेला मुंबई किंवा भाईंदर परिसरातून पंचांची मागणी करावी लागत असे, पण आज आमच्या परिसरातील आमचेच बांधव चांगल्या प्रकारे पंच म्हणून भूमिका साकारतायत. मी तर म्हणेन की सातत्याने त्यांना तुम्ही संधी द्यायला हवी आणि अतिशय उत्कृष्ट पंचमध्ये काम पाहतायत. पंच राजेंद्र पाटील असतील, निकलेश बजागे असतील, पंच गणेश पाटील असतील, तर आज उत्कृष्ट भूमिका साकारतायत पंच म्हणून. तर वळूया आपण मॅचकडे, कारण जे लक्ष्य आहे, टार्गेट आहे, आय थिंक अब तक 56 धावांचं लक्ष्य आहे आणि टार्गेटचा पाठलाग, लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय
हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गंभीर सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 56 धावांचं टार्गेट प्रथम बॅटिंग करत असताना अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाने धावफलकावरती 55 धावा बनवल्या आणि 56 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. बॅटिंग करत असताना भूषण कारभारीच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. तदनंतर त्याने संघर्ष केला. तदनंतर सर्वेशनं आज फारशी चांगली बॅटिंग केलेली नाही आहे. निकेतच्या बॅटमधून षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. धावबाच्या स्वरूपात तो बाद झाला. सागर खारबारीच्या बॅटमधून षटकार चौकार. तदनंतर सचिनच्या बॅटमधून देखील 2 मोठे फटके पाहिले. अनिकेतने देखील 1 धाव बनवली. केतनच्या बॅटमधून 1 धाव आणि अतिशला मात्र काही करता आलेलं नाही आहे. 2 चेंडूचा त्याने सामना केला. तो देखील लवकर जर पाहिला तर बाद झालेला नाही आहे, परंतु त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत या मॅचमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. 56 धावांचं टार्गेट. चौथा हिरवा मानकोली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स वडघर संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा माजी सरपंच चषक 2026 GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतात. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये वडघर संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वैभव आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर ऋतिक हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं सागर कारभारी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार व यावेळेस बॅकफुटला गेले. फक्त चेंडूला केवळ ढकललंय. पॉइंटला पुश केलं फक्त आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ मैदानावरती खेळतोय आणि खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल. 56 धावा डिपेंड करायच्या आहेत या मॅचमध्ये. त्यासाठी गोलंदाजी करत असताना इनिशियल ओव्हरमध्ये विकेट घ्यावा लागतील. दबाव टाकावा लागेल. चौथा हिरवा मानकोली या संघावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल आणि यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी मिस्टेक करतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा. वरती जाऊन पोहोचलेली ती 6 धावा. खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंगॉनला उडवला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. फटका पाहायला मिळतो ऋतिकच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे चांगला चेंडू आहे. खऱ्या अर्थानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. रिचेबल चेंडू नव्हता. चेंडूच्या रेषेपर्यंत वैभव पोहोचले नव्हते. खऱ्या अर्थानं ऋतिक पोहोचले नव्हते आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सागरच्या माध्यमातून चांगला चेंडू राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. यष्टांच्या मागे जर पाहिलं तर फाईन लेगला फिल्डर आहे. मिस्टेक झालेली नाही आहे. जेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज धीरज माळी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये फलंदाज ऋतिकने केला. त्याच्या बॅटमधून चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु बॅटची लिडिंग एज खऱ्या अर्थानं टॉप एज लागला होता आणि शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डर होते. कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि पहिला धक्का या मॅचमध्ये चौथा हिरवा मानकोली या टीमला बसलाय. बॉलिंग ट्रॅकवरती सागर कारभारी
एक अष्टपैलू खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं अर्णव एंटरप्राइजेस या संघासाठी त्याची भूमिका फार महत्त्वाची असते. बॅटिंगमध्ये देखील त्यांनी योगदान दिले, परंतु गोलंदाजीमध्ये देखील तो योगदान देतोय. या षटकामध्ये त्यांनी विकेट प्राप्त केली. फलंदाज ऋतिकला बाद केले. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काउकॉर्नर फेजला भूषण कारभारी त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली भूषण यांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय सागर यांच्या विरोधात, परंतु चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्याने ते दाखवतायत. मागील चेंडूवरती कमी गतीने चेंडू टाकला होता. यावेळेस वेगवान चेंडू आहे. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न वेगामध्ये बीट केलाय फलंदाज वैभवला. इथे चेंडू आलेला आहे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना चौटाईरवा मानकोली या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये 11 पेक्षा जास्त सरासरीनं धावा बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनल्यात. पॉवर प्लेला पाहिजे तेवढं कॅपिटलाइज करता आलेलं नाही या चौटाईरवा मानकोली या टीमला. खऱ्या अर्थानं ऋतिकच्या बॅटमधून चौकार आला आणि तदनंतर जबरदस्त कमबॅक सागर कारभारीने केलेला आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर चौटाईरवा मानकोली एक दिग्गज संघ पाहायला मिळतोय. या संघामध्ये विनीत माली, वैभव माली यासारखे फलंदाज आपण सातत्याने पाहतोय आणि दोन बलाढ्य संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स वडघर या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा माजी सरपंच चषक 2026 आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत जालिंदर पाटील दादा आणि गावदेवी वडघर संघाने देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. सर्वांचा नाम उल्लेख करणं फार गरजेचं आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक व्यक्तिमत्वाकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय गावदेवी स्पोर्ट्स वडघर संघाने. त्यामध्ये दीपेश पाटील, हर्षल पाटील, प्रतिकेश पाटील, अक्षय पाटील, हितेश पाटील, ईशांत पाटील आणि प्रथमेश पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. खूप चांगल्या पद्धतीने मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला धीरज माली, गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. वॅकेट एरिया बॉल चाललाय डिफाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार फलंदाज धीरज मालीच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज धीरजच्या बॅटमधून. भरपूर सारे जास्त शपल क्रॉस झाले आणि तदनंतर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 7 धावा. आदरणीय सन्माननीय वैभवजी कारभारी साहेब आणि जगदीशजी कारभारी यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वैभवजी कारभारी आणि जगदीशजी कारभारी आपणास विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये अर्थातच माजी सरपंच चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केलं गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. काय जबरदस्त फटका धीरज माळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 17 धावा. धावफलकावरती चांगल्या स्थितीमध्ये चौटाईरवा मानकोली हा संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून कमबॅक करावा लागेल अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला. कारण 5 षटकांचा सामना आहे. 56 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 17 धावा बनल्यात. या मॅच मध्ये सिद्धेशच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले गेले. सिद्धेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पुन्हा एकदा शपल क्रॉसून केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजाला बीट केलं. भरपूर जास्त शपल क्रॉस झाले होते आणि चांगला धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला सिद्धेश यांच्या माध्यमातून. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये 55 धावा बनल्या होत्या. निकेतन काठेच्या नेतृत्वाखाली अर्णव एंटरप्राइजेस संघ या मॅच मध्ये खेळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजासोबत चर्चा देखील झाली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश. राऊंड विकेट. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? प्रयत्न जरूर झालाय परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मिस टाइम स्ट्रोक होता. वॅकेट एरिया होती आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तिथे फिल्डर उशिराने पोहोचले
आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती. ईशान पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. गुणलेखकाची खूप चांगली भूमिका त्याची राहिलेली आहे आणि कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कॅप्टन्सी पाहायला मिळाली ईशान पाटीलच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं संघ फायनलमध्ये दाखल झाला आणि फायनल जिंकण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल वडगड संघाच्या माध्यमातून देखील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय परंतु त्या ठिकाणी यष्टिरक्षक थोडेसे बीट झालेत. बॅकअप चांगल्या आणि ते 1 धाव मिळेल या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाने मिस्टेक केली. बॅकअप चांगलं होतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर एका बाजूला वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना वैभवने या मॅच मध्ये केलाय. एका धावेवरती तो खेळतोय. त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर धीरज माळी आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फिल्डिंग चांगली राहिली आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्या त्या फिल्डरने. फिल्डिंग फार महत्वाची आहे. प्रत्येक सामन्यामध्ये गेम चेंजर असते तुमची फिल्डिंग. प्रत्येक सामन्यामध्ये महत्वाची असते तुमची फिल्डिंग आणि खऱ्या अर्थानं मागील चेंडूवरती फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. सिद्धेश पुन्हा एकदा. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. शरीराचा वेध घेतलाय. सातत्याने जर पाहिलं तर एकाच क्षेत्रामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये धीरज माळी करतोय. कारण सातत्याने शपल क्रॉस होणं, ऑन साईडला फटके खेळण्यासाठी ऑफर करणं, फटके जर पाहिलं तर प्ले करणे याचा तो वापर करतोय परंतु तितकंसं त्याच्या हिताशी हे फटके जुळलेले नाही आहेत. सातत्याने डॉट बॉल आलेत फलंदाज धीरज माळीच्या विरोधात या षटकामध्ये. कारण षटकार मारल्यानंतर मागील 4 चेंडूवरती त्याने फक्त 2च धावा बनवल्यात. अर्थातच धीरजनं देखील संघर्ष केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना चौथा हिरवा मानकोली या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. चौथा हिरवा मानकोली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती सागर कारभारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये देखील सागरनं जबरदस्त गोलंदाजी केली. खऱ्या अर्थानं त्या षटकामध्ये विकेट मिळवली. फलंदाज ऋतिकला बाद केलं. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सागर कारभारी आलाय परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते वैभवला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. येणारे 18 चेंडू आणि या मॅच मध्ये 35 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर ए स्ट्राईक करावे लागतील. गोलंदाज तयार. कमी गतीने चेंडू टाकलाय. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय यस तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील चेंडू वाईट बॉल आहे की नाही. या आमचे तिसरे पंच कारण ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जरूर गेलाय परंतु वाईट आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे. युसेन लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करतील आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्वाचा आहे प्रत्येक निर्णय आणि सामना देखील महत्वाचा आहे. एका बाजूला अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ संघर्षाची आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानावरती लढतोय. खऱ्या अर्थानं इथून 56 धावा त्या संघाला डिपेंड करायच्यात. एक मोठा संघ आहे परंतु त्यांच्या विरोधात चौथा हिरवा मानकोली हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. लढणं आणि घडणं टीम मानकोली जाणतोय. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच. फेअर बॉल फेअर डिलिव्हरी आहे सॉफ्ट सिग्नल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण जरूर घेतलंय परंतु चांगल्या लेंथवरती चांगल्या लाईनवरती हा चेंडू पाहायला मिळाला.
गोलंदाज सागर कारभारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु फटका फसलाय. भूषण कारभारी डाऊन द बॉल, मिस्टेक करणार नाही, सेफ हँड पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज विनीत माली मैदानावरती दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी वैभवने केला. एलिव्हेशन भरपूर, जास्त डिस्टन्स कमी होतं आणि मिड विकेट रिजनला भूषण कारभारी सेफ हँड आणि त्याने झेल पकडलाय. महत्वाची विकेट मिळाली या मॅच मध्ये. सागर कारभारीचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त कमबॅक केलाय. मागील 2 चेंडू खूप चांगले राहिले त्याचे आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज विनीत माली मैदानावरती दाखल झालाय. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळताना, परंतु वेगवान चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला सागर याच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत सागर कारभारी. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडू डॉट आलेत आणि त्यामध्ये विकेटही आली आहे. विनीतच्या विरोधात देखील इथे डॉट बॉल टाकल्या. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 22 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा आल्या आहेत, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. इथून जर पाहिलं तर धीरजला देखील आक्रमक व्हावं लागेल. धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु तदनंतर तो भरपूर शांत राहिलाय. त्याच्या बॅटमधून धावाच आलेल्या नाहीयेत. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. स्वतः त्या ठिकाणी सागर जातोय, चेंडूला अडवतोय, स्टॉप करते. फक्त एकच धाव. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. अवघड प्रश्न विचारले जातात फलंदाजांना आणि खऱ्या अर्थानं उत्तरच नाही आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त आणखीन एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. निरंतर आणि सातत्याने जर पाहिलं तर गोलंदाजी केली जाते, मोठे फटके खेळू दिले जात नाही आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते सागर कारभारीच्या माध्यमातून. काही कमबॅक केलाय, कमबॅक करणारा षटक राहिलाय अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघासाठी. यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला, केवळ पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं. एका धावेसाठी परावर्तित केलं विनीत माईनं. स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे ठेवलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना एकविरास चौटाईर व मानकोली या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या 24 धावा. काय जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 3च धावा. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावा. मैदानावरती विनीत माली हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि यंदाच्या हंगामामध्ये विनीत माली जबरदस्त फॉर्मात आहे. अनेक साऱ्या क्रीडांगणावरती त्याने अर्धशतकं झळकवली आहेत. खऱ्या अर्थानं अर्धशतकांचा राजा आहे विनीत माली आणि जोपर्यंत विनीत माली मैदानावरती आहे ना, तोपर्यंत आशा पल्लवित असतील चौठाईर व मानकोली या संघाच्या. कारण येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. मागील षटकामध्ये जो कमबॅक झालाय ना, तो लाजवाब राहिलाय. कारण त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा सागर कारभारीने खर्च केल्यात. आपल्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जालिंदर पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, प्रमोदजी पाटील देखील पाहायला मिळतात, तदनंतर राकेशजी पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर पाहिलं तर सुरेश मुकादम जे आमचे कवी आहेत त्यांना देखील तुम्ही पाहताय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त क्रीडा स्पर्धा माजी सरपंच चषक 2026 गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. खऱ्या अर्थानं वडगड संघ सातत्यानं क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असतो. वडगड गावाला स्पर्धांचा इतिहास आहे. वडगड गावाला जर पाहिलं तर क्रिकेटचा इतिहास आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातत्यानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या गावाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती भूषण कारभारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला विनीत माली. येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता.
काय जबरदस्त रंगतदार सामना, रोमहर्षक चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. व पहिलाच बॉल यावेळेस जर पाहिला तर आडव्या बॅटने चेंडूला पाठवलाय, स्लॉक केलंय, पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. विनीतच्या बॅटमधून आलाय चौकार. मध्ये तुम्ही पाहू शकता लोअर फुलटच चेंडू होता आणि बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला, स्लॉग इट पाहायला मिळाला फलंदाज विनीतच्या बॅटमधून. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 28 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय भूषण. पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात आक्रमण केलं. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका विनीत मालीच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. फटका पाहायला मिळाला, स्लॉग इटचा फटका होता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी विनीत माली जाणला जातो. तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 34 धावा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये विनीत माली प्रचंड फॉर्मात आहे. चांगली बॅटिंग तर करतोय आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत या षटकामध्ये भूषण कारभारीने 2 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्यात. इथून कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू आहे परंतु फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय आणि दुसरी धाव घेण्यासाठी परतलेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विनीत माली आणि धीरज माळी या 2 फलंदाजांमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 36 धावा. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य या विभागामध्ये राहिलेलं आहे आणि नाट्य क्षेत्रामध्ये देखील त्यांची खूप चांगल्या पद्धतीनं भूमिका राहिली आहे. असे कमलाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. व यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. भूषण यांच्यावरती दबाव पाहायला मिळतोय परंतु भूषण यांना कमबॅक करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 37 धावा. या षटकामध्ये धावा खर्च झालेले आहेत. विनीत माली चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येतोय. इथे फुल टॉस बॉल. विनीत मालीच्या विरोधात फुल टॉस चेंडू टाकू शकत नाहीये. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार फलंदाज विनीत मालीच्या बॅट मधून. आज जबरदस्त बॅटिंग करतोय विनीत माली. या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. हो यावेळेस बॅकफुटला गेले. फक्त चेंडू बॅटचा फेस ओपन केला आणि केवळ पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावा. भूषण कारभारीला कमबॅक करावं लागेल. खऱ्या अर्थानं त्यांच्या या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. विनीतचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कमबॅक केलाय. इक्वेशन जर पाहिलं येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये की काय परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळते. दबाव जाणवतोय या षटकामध्ये. आतापर्यंत भरपूर साऱ्या धावा खर्च झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. हो यावेळेस मोठा फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धीरज मालीच्या बॅट मधून देखील षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. एका बाजूला विनीत माली आक्रमक झालेत, तसेच धीरज माली देखील आक्रमक झालेत. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके येऊ लागलेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 51 धावा. फक्त आणि फक्त
5 धावांची आवश्यकता होते आहे या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि आला कुठे. 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता होती. भूषण कारभारीच्या या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्या आणि इथे जर पाहिलं तर भरपूर सारे दबाव या ठिकाणी अर्णव इंटरप्राइजेस या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सचिन म्हात्रे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. व यावेळेस बॅकफुटला गेला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप कव्हर, एक्स्ट्रा डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार फलंदाज विनीच्या बॅटमधून. लेवल फक्त एका धावेची आवश्यकता. कव्हर क्षेत्रामध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला विनी त्याच्या बॅटमधून आणि ते सामना जिंकलेला आहे. मॅच फिनिश, विजयी चौकार फलंदाज विनीच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. जबरदस्त बॅटिंग विनीत मालीने या मॅच मध्ये केलेली आहे. सामना फसला होता, विनीत माली मैदानावरती दाखल झाला आणि या मॅचचं चित्र त्यांनी बदलून टाकलं. लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली आणि अर्णव इंटरप्राइजेस खारबाव या बलाढ्य संघाचा पराभव या मॅच मध्ये केलेला आहे. हार्डलक टपलक सागर कारभारी, हार्डलक भूषण कारभारी. खऱ्या अर्थानं आपण देखील चांगला खेळ या मॅच मध्ये केला, परंतु गोलंदाजी करत असताना शेवटच्या 2 षटकामध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक झाल्या आणि अर्णव इंटरप्राइजेस संघ या मॅच मध्ये पराभूत होतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच ठरलेला आहे विनीत माली. विनीत माली या आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा.